आरपीआय ही स्वतंत्र पक्ष आहे आणि आरपीआयचा बीजेपी सोबत अलायन्स आहे. आरपीआय हा पक्ष एनडीए मध्ये आहे. त्यामुळं भाजपच्या कोट्यातून जर माझं नाव जाहीर झालेलं असलं तरी भाजपच्या आमदारांच्या पाठबळावर मी निवडून येणार आहे. आणि भाजपने मला तिकीट दिल्याशिवाय म्हणजे भाजपने माझं नाव त्यांच्या यादीत घेतल्याशिवाय मला ते आमदार निवडून देणार नाही. त्यामुळं आणि भाजप सोबत मित्रपक्ष मी आहे. 2014 पासून मी भाजप सोबत आहे आणि मला पण मग एनडीएचा एक मित्रपक्ष म्हणून सुद्धा आरपीआयचा उल्लेख करून भाजपने ती यादी दिली असती तरी सुद्धा चाललं असतं. मग तसं का केलं गेलं नाही? तुम्ही त्याच्यासाठीचा आग्रह का धरला नाही? ज्या पद्धतीने तुम्ही स्वाभिमानी बाणा हा विधानसभेमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवला तसा तो आत्ता का दाखवला नाही? नाही दाखवण्याविषय नाही. म्हणजे आता आरपीआय म्हणून आता त्यांनी त्यांच्या यादीमध्ये जरी माझं नाव आलेलं असलं तरी सगळ्या देशाला माहित आहे की मी आरपीआयचा आहे. आणि याच्या अगोदर 2 वेळेला भाजपच्या यादीमध्येच माझं नाव असं झालं होतं. पण मी रिपब्लिकन पक्षाचा एबी फॉर्म लावून मी फॉर्म भरलेला होता. मग आज कसा तुम्ही फॉर्म भरलेला आहे? आज मी असा जो फॉर्म भरलेला आहे तो आरपीआय जाऊन भरलेला आहे. आणि राज्यसभेमध्ये रिपब्लिकन पार्टीचा उल्लेख करून माझं त्या ठिकाणी नाव येतं. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर मी उभा राहिलेलो आहे. पण भाजपच्या पाठीवर मी उभा राहिलेलो आहे आणि एनडीएच्या पाठीवर मी उभा राहिलेलो आहे. त्यामुळं मी रिपब्लिकन पक्षाचा आहे पण मी भाजप सोबत एनडीए मध्ये अलायन्स मध्ये आहे.